भारतीय जनता पक्षाची पिंपरी चिंचवडची कोर कमिटी झाली. या मला वाटतं मिलिंद भाऊनी आज दिली बातमी छोटीशी. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही बैठक शहराध्यक्षांच्या विनंतीवरून होती आणि याला माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई, उमाताई खापरे, अमितजी गोरखे आणि चिंचवड आणि भोसरी विधानसभेचे शंकरभाऊ जगताप आणि महेशदादा उपस्थित होते. मोरेश्वर शेडगे आणि मी. तर याच्या आता हे तुम्हाला मी ऑफिशियल सांगतोय की ज्या काही भारतीय जनता पक्षाच्या बाबतीतल्या गेल्या काही महिन्यातल्या आमच्या शहरात चालू झालेल्या कारभाराबाबत अनेक वेळा ज्या गोष्टी किंवा जे निर्णय आमच्याकडनं घेतले गेले त्याच्याबाबतची चर्चा त्याच्यात झाली. दुसऱ्या बाजूला शहर पदाधिकारी जे आहेत, म्हणजे आम्ही लोक जे आहोत, आता तिथं कोर कमिटीत जरी मी असलो तरी महानगरपालिका म्हणून जबाबदार म्हणून महापौर, उपमहापौर, मी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असे आम्ही चौघजण शहराचे पदाधिकारी महानगरपालिकेतला कारभार बघत असताना ज्या काही नागरिकांना अपेक्षित गोष्टी आहेत त्या गोष्टींची डिलिव्हरी चांगली देणं, त्या चांगल्या पद्धतीनं पुढं जाणं याच्याबद्दलचं मार्गदर्शन या सगळ्या माजी आमदार खासदारांनी केलं. आणि विशेष म्हणजे अनेक वेळा प्रसारमाध्यमातून जी भाजपच्या भूमिकेबद्दलची जी प्रसिद्धी होते त्याच्यापेक्षा चांगली कशी होईल आणि चांगलं काम कसं करता येईल अशा प्रकारची आणि आपल्याला चांगलं कसं माध्यमांना सुद्धा आपल्याला बघता येईल अशा पद्धतीची भूमिका भाजपनं ठेवणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीची सूचना वरिष्ठ पातळीवर आम्हा लोकांना झालेली आहे. किंबहुना ज्या स्वीकृत सदस्यांच्या विषयावरून अनेक वेळा आम्हा लोकांना तुम्ही लोकसुद्धा विचारत असता, ते निर्णय वरिष्ठ पातळीवरून अपेक्षित अजूनही आहेत. ते आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय नक्कीच तो घेतला जाणार आहे. पण आता जर तो दप्तरी दाखल केला त्यामुळं आता त्या विषयावर बोलण्यात पण काही अर्थ नाही. दुसऱ्या बाजूला जनरल बॉडीमध्ये काही वेळेस तुम्ही पाहिलं कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदा का पक्षनेत्यांच्या बैठकीत किंवा सत्तारूढ पक्ष म्हणून ज्या निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहोत त्यात जर आपल्या पक्षाचे कोणी सदस्य त्या एखाद्या निर्णयाला किंवा एखाद्या सूचनेला जर फाटा फोडत असतील किंवा विरोध करत असतील तर अशा लोकांवर थेट कारवाई करण्यासाठीची सूचना वरिष्ठांकडनं आम्हासारख्यांना करण्यात आलेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत मी एक सभागृह नेता किंवा सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणून सगळ्याच बाबतीत आमच्या सगळ्या नगरसेवकांना सांगू इच्छितो की इथून पुढे 4 वर्ष निवडणुकीचा कालावधी नव्हता किंवा नगरसेवकांचा कालावधी नव्हता. तो गेल्यानंतर 5-6 महिन्यामध्ये अतिशय चांगली परिस्थिती आपण ठेवू शकतो का, तर नक्की ठेवू शकतो. असा कॉन्फिडन्स असताना देखील प्रसिद्धी माध्यमांमध्ये किंवा काही निर्णयांमध्ये
ज्या गोष्टी आम्हाला रिव्हर्स याव्या लागल्या होत्या, आणि हे तुम्हालाही माहिती आहे, म्हणजे हे काय मी सांगतोय म्हणून नव्हे, परंतु कदाचित माहितीची कमी असेल, कदाचित अचानकपणे घेतलेला निर्णय योग्य होता की नव्हता, म्हणजे उदाहरणार्थ महापौरांना एक निर्णय मागे घ्यावा लागला. आम्ही सभागृहात असताना आमच्या एका सदस्यानं काही विषयाला विरोध करताना, मी जरी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असलो तरी अशा अमुक बाबतीत माझा विरोध राहील, अशा प्रकारची जी काही वक्तव्य झाली, तशा प्रकारची वक्तव्य किंवा तशा प्रकारचा निगेटिव्ह सूर आमच्या पक्षातून नसावा, ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि त्यामुळं उद्याच्या काळात, उद्यापासून किंवा परवा बैठक झाल्यापासून ज्या पद्धतीनं पक्षाची वरून खालपर्यंत जी संघटनात्मक आणि संरचना आहे, त्याला अनुसरून नागरिकांना अभिप्रेत असलेलं काम तुमच्या प्रत्यक्ष प्रशासकीय कारभारात सुद्धा दिसणं, यासाठी जे काही धोरणं राबवावी लागतील, कडकपणा ठेवावा लागेल, तो महापौर असेल किंवा आम्ही इथले, मी असेल, आमचे उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, आम्ही 4 शहरावरचे पदाधिकारी असू, शहराध्यक्ष असतील, यांच्याकडून तो राबवला जाईल आणि त्याच्याबाबत कोणाची हायगाई केली जाणार नाही. त्यामुळं सर्व नगरसेवक आणि त्यांना या तुमच्या माध्यमातून आणि सगळ्यांना विनंती आहे की बाबा, कुठल्याही परिस्थितीत पक्षाला उद्याची सगळे निर्णय, कारण की आता काय झालंय, आता कामं सुरू व्हायची वेळ आहे. आम्ही सभावृत्तांत, म्हणजे बजेटच्या सभावृत्तांताला मान्यता दिली, म्हणजे तुम्ही आता प्रत्यक्ष खर्च करायला सुरुवात म्हणजे कामं करायला सुरुवात करणार, टेंडर काढायला सुरुवात करणार चालू बजेटची. इथनं मागं जी काही परिस्थिती झाली, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या काळात टेंडर प्रक्रिया न झालेली कामं होती. आता मात्र प्रत्यक्ष आमच्या या काळातल्या 2026 नंतर झालेल्या निवडणुकीनंतर ही निविदा प्रक्रिया जी चालू होतीये, तिचा काळ आता चालू झाला आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येक भूमिकेकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. त्याबाबत आम्ही कुठेही चुकू नये, अशा प्रकारची दक्षता आम्ही इथनं पुढे घेऊ आणि तशा प्रकारचं धोरण या परवाच्या शहर पातळीवरच्या कोर कमिटीच्या बैठकीत झालेलं आहे. आणि तशा सूचना संबंधित वरिष्ठांनी आणि शहरातल्या आमदारांनी आम्हा लोकांना केलेल्या आहेत. त्यामुळं ही कोर कमिटी ही म्हणजे उद्यापासून आता 6 महिन्याचा कालावधी संपला आणि त्याच्यानंतर झालेली ही कोर कमिटी ही उद्याच्यापासून चांगल्या पद्धतीनं आम्हा लोकांना शहरात निर्णय देण्यासाठी एक निर्णयक्षम झाली. आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला अजून एक गोष्ट पण सांगतो. गोष्ट म्हणजे बातमी देतो की रामभाऊ माळगीला जे आपण 128 नगरसेवकांचं प्रशिक्षण आयोजन केलं होतं, त्या आयोजनाच्या बाबत तारखा आम्ही कन्फर्म केलेल्या आहेत. आणि येत्या 10 जुलै, 11 जुलै आणि 12 जुलै हे 3 दिवस आमच्या सर्व नगरसेवकांचं, सर्व पक्षीय नगरसेवकांचं प्रशिक्षण शिबिर रामभाऊ माळगी संस्थेच्या वतीनं मुंबईला होणार आहे. त्यामुळं अनेक वेळा तुमच्या माध्यमातूनच अनेक वेळा आम्हालाही दिसलं की प्रशिक्षणाची गरज आहे. परंतु मी तर परवा आयुक्तांनाही सांगितलं, फक्त प्रशिक्षण घेणारे आम्ही 128च नाही आहे, तुमच्या 2000 लोकांनाही सुधरवा. कारण की ते काय फक्त 128 आले म्हणून शहरामध्ये फार सगळं आलबेल समजण्याचं कारण नाही. एक्झिक्यूट करणारे 2000-3000 लोक आहेत. त्या कर्मचाऱ्यांना आणि प्रमुख अधिकाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण, पुन्हा प्रशिक्षण देऊन लोकसहभागातून त्यांच्या प्रतिमा चांगल्या ठेवून त्यांना विकास कामांकडे चांगल्या पद्धतीने बदलायची किंवा बघायची सवय लागली पाहिजे. अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या सूचना आम्ही लोकांनी केलेल्या आहे. त्यामुळं पहिला टप्पा आमचा जो प्रशिक्षणाचा राहिला होता बऱ्याच दिवसापासून, तो येत्या 10-11 जुलैला 10-11-12 जुलैला पार पडेल.
त्याची माहिती मी आपणाला या निमित्तानं देतो. आणि त्याबाबत तुम्हाला जर काही विचारणं असेल माझ्याकडे तर त्याबाबत तुम्ही विचारू शकाल. हा, तीच संस्था आहे. सहस्त्रबुद्धे साहेब म्हणून आहेत, ते चालवतात. तुम्ही म्हटले होते की नगरसेवकांना आपण प्रशिक्षण देणार, दिलंय का काय? तेच सांगितलं आता. अधिकारी म्हटले ना त्याच्या अगोदर तुम्ही नेमकं आमच्या वेळेस ऐकलं ना, असंच होतं बांधलं. नाही, म्हणजे मला म्हणायचं, आम्ही स्वतःला प्रशिक्षण घेऊ हे म्हणताना तुम्ही नव्हते. नेमकं अधिकाऱ्यांना देताना तुम्ही आले. वरिष्ठांनी बैठक घेतली तुमची. हा, त्या बैठकीमध्ये काय नक्की काय तुमच्यावर व्यक्त केलं, काय सांगितलं तुम्हाला? तेच तर सांगितलं ना मग इतक्या वेळेस मला. कशामुळे काय असं काय होतं, कधी कधी सांगणारा चुकतो असं काही नाही. ऐकताना सुद्धा ऐकणारा सुद्धा कदाचित वेगळं ऐकत असतो ना. तुम्हाला जे ऐकू येईल कदाचित ते ह्यांना नाही ऐकू येणार, ह्यांना जे ऐकू येईल ते कदाचित ह्यांना समजणार नाही, ह्यांना जे समजेल तुम्हाला कळणारच नाही. असं असू शकतं. जो तो ज्याच्या त्याच्या नजरेने आम्हाला बघतो. तुम्ही तुमच्या नजरेने बघता, तुम्ही तुमच्या नजरेने बघता. येस, मग तेच तुम्ही कदाचित तुम्ही ऐकलं नसेल. इथनं पुढं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सत्ताधारी पक्ष म्हणून कुणी जर पक्षविरोधी भूमिका घेतली असेल तर त्याला कुठलीही हायगाई केली जाणार नाही. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये, हा पक्ष अतिशय शिस्तीचा पक्ष आहे. याच्या छोट्या छोट्या गोष्टींवर, छोट्या छोट्या बाबींवर, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल, सगळा आमचं एकमेकांवर लक्ष अशातला काही भाग नाही साहेब. आपल्या सगळ्यांवर पण आमच्या सुपर पॉवर कमिटीचं लक्ष आहे आणि या गोष्टी असताना काही सूचना त्यांच्याकडून येत असतात. त्यामुळे अजिबात कुठल्याही नगरसेवकाला पक्षविरोधी भूमिकेत राहायचं नाही अशा प्रकारची सूचना, तंबी अशा सांगितली जाईल आणि त्या पद्धतीनं त्याची वागणूक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि त्या जर वेळ आली, चुकीची भूमिका त्यांची राहिली किंवा पक्षविरोधी राहिली तर त्यांच्यावर योग्य वेळेला योग्य कारवाई पण करण्यात येईल. प्रभागातली चुकीचे काम आहे त्यांना दिसते. समजा पुनावळेच जागा खाजगी संस्थेमध्ये नाही, चुकीचं वाटत होतं तिथल्या चारही नगरसेवकांना. असं जर एखादा प्रसंग आला तर काय साहेब, हे बघा, हा इथं 84 नगरसेवक आहेत. 84 पैकी 4 लोकांना किंवा 10 लोकांना वाटलं म्हणजे ते योग्यच आहे असं नाही. असं ना, ठीक आहे ना, मान्य आहे ना. ते आपण असं समजलं ना, मलाही वाटतं ना. परंतु ते वाटत असताना त्या जागेच्या बाबतीत प्रक्रिया करून आलेल्या गोष्टी आहेत. ही काही थेट पद्धतीनं दिलेली तो विषय नाही. तुम्ही पूर्वीचा जर कागदपत्रांचा जर प्रपंच पाहिला तर निविदा प्रक्रिया झाली, एकदा नाही दोनदा झाली. दोनदा होत असताना 7 कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न देण्यासाठी ज्या संस्थेने हायेस्ट रेट कोट केला त्या संस्थेला निविदा प्रक्रियेद्वारे ती जागा अलॉट करायचा प्रयत्न. बरं, निविदा प्रक्रिया काय कशी असेल, लोकछपून होत नाही, ऑनलाईन होते, प्रसिद्धीकरण होते, नोटिफिकेशन करून होते. त्यामुळं ते नगरसेवक त्यांच्या वॉर्डवरती निश्चित बरोबर असतील, परंतु त्यांच्या काही सूचना जर त्याच्यामध्ये बदलाच्या असतील तर त्या बदलाच्या सूचना स्वीकारल्या जातील. पक्षविरोधी असली भूमिका पण नागरी समस्या घेऊन जर एखादा बोलला तर त्याच्यावर पण कारवाई होणार का? फॉर एक्झाम्पल, समजा पाणी उशीर होतोय, विलंब होतोय म्हणून एखाद्याने तुमच्या सत्तेला दोष दिलाय किंवा त्याच्यावर बोट ठेवलं तर त्याच्यावर पण कारवाई होणार का? कोण आहे एखादा तो? मी उदाहरण सांगितलं नाही, पण पाण्याला ते उदाहरण लागू होणार नाही. पाण्याला उदाहरण सगळे 128 लोक सध्या अडचणीत आहेत. प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांना एक प्रकारे पाठबळ देण्याचा प्रयत्न नाही होता. काय काय प्रशासनाने घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयाला नगरसेवक विरोध करत असतील तर याला पक्षाकडून पाठबळ देण्याचा प्रयत्न नाही का? आता हा जो शाळेचा जो विषय आहे तो प्रशासनाच्या काळात झालेला आहे. जर नगरसेवक विरोध करतात त्याच्यावर त्यांना काय त्याच्यामध्ये चुकीचं दिसत असेल, निश्चित मान्य आहे ना. परंतु काही गोष्टी, हे बघा, आम्ही नसताना प्रशासन काळा होता का? तर 100% होता. 100% कामं चुकीची झाली आहेत का? तर कदाचित नसतील झाली, पण काही चुकीची झाली आहेत का? झालीच आहेत ना. म्हणजे त्यातला तर मी पण आरोप करणारा माणूस आहे ना की प्रशासनाच्या काळामध्ये काही गोष्टी
झालेल्याच आहेत चुकीच्या, परंतु सगळीच चुकीची झाली आहेत असं समजणं पण वेगळं आहे. कदाचित त्याला मार्ग वेगळा पाहिजे होता, किंवा कदाचित ते त्यावेळेस नव्हतं व्हायला पाहिजे, आत्ता व्हायला पाहिजे होतं, असं कदाचित होऊ शकतं. आता त्या संबंधित तुम्ही संस्थेविषयी विचारताना 100% जागा ताब्यात नाही, योग्य आहे तो, टेक्निकली तो 100% मुद्दा योग्य आहे. 100% जागा जर ती ताब्यात असती तर तिची निविदा करणं जास्त फायदेशीर त्या संस्थेला सुद्धा आणि महापालिकेला सुद्धा ठरलं असतं. कदाचित 7 कोटीच्या ऐवजी जास्त पैसे उत्पन्न म्हणून आपल्याला मिळाले असते. आणि ती काय जागा विकत नाही ना, आपण भाडेतत्वावर आहे. त्यामुळं भाडेतत्वावर द्यायची नियमावली आहे, तो त्या नियमात राहून त्यांनी निविदा प्रक्रिया केली आहे. त्यामुळं मला असं म्हणणं योग्य नाही वाटणार की प्रशासनं केलेल्या चुकीच्या कामाला आम्ही समर्थन देतोय. सगळ्या बाबीत नाही ना लागू होणार आहे. पक्षाच्या वरचं हुकुमचा गिळता टाकण्यात नाही वाटत. मी तर इतका नम्र बोलतोय तर तुम्ही म्हणत तोच कायदा, प्रधान वरिष्ठ म्हणत तोच कायदा, हुकुमशाही म्हणजे नक्की काय? त्याच वरिष्ठ म्हणत तोच कायदा. म्हणजे एकदा जर तुम्ही भूमिका मांडली सभागृहामध्ये एकदम कुठल्याही विषयावर पाण्यावर, मग काय बोलायचंच नाही सर. बोलायचं ना, सभागृह बोलायलाच आहे ना. पक्षांतर विरुद्ध कारवाई करणार ना. शिक्षण विभागातला विषय थेट चंद्रकांत दादा पाटलापर्यंत जातो, इथं तुम्ही ऐकून घेत नाही का?